कन्नड तालुक्यातील कोपरवेल शिवारातील मुख्य रस्त्यावरील खड्डे चुकवताना दुचाकीचा अपघात झाला। या घटनेत रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जिल्हा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। राज्य क्रमांक 48 पाचोरा नाचनवेल बाबरा फुलंब्री हा कमी अंतराचा रस्ता असून या रस्त्याचं काम मंजूर झालंय आणि काम देखील सुरू आहे। मात्र फुलंब्री ते नाचनवेल चौफुलीपर्यंत काम होण्यास उशीर लागू शकतो। मात्र या शेवटच्या 1-1.5 किलोमीटर रस्त्यामध्ये ठिकठिकाणी जीवघेणे मोठमोठे खड्डे निर्माण झालेत। या खड्ड्यांमुळे वाहनधारक जीवावरची कसरत करतायत। वाहन चालत आहे। या रस्त्यामुळे डोंगरगाव येथील दुर्गाबाई सुभाष आगरे या नाचनवेलला आठवडे बाजार करून घरी परतत होत्या। यावेळी कोपरवेल शिवारातील मुख्य रस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकीचा अपघात झाला। या घटनेत रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांच्यावर प्रथम उपचार करण्यात आला, मात्र जिल्हा रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झालं। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। या रस्त्याचं काम तात्काळ लवकरात लवकर करावे आणि तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे या ठिकाणी बुजवण्यात यावे, जेणेकरून रोज होणारी अपघाताची मालिका थांबेल, अजून कुणाचा जीव जाणार नाही। यासाठी तात्काळ बांधकाम विभागाने संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना पुढील रस्त्याचे खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी गाव पदाधिकारी आणि वाहनधारक नागरिक करतायत। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल कन्नड। मी MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात कन्नड। आणि आता आपण सध्या फुलंब्री ते नाचनवेल पाचोरा राज्य क्रमांक 48 वर आहेत आणि या रस्ता मंजूर झालेला आहे आणि काम देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। मात्र या ठिकाणी नाचनवेल ते मोरा फाटापर्यंत या ठिकाणी जो रस्ता आहे त्याच्यात अतिशय जीवघेणे खड्डे तयार झालेले आहेत। त्यामुळे नुकत्याच काही दिवसापूर्वी एका महिलेचा या खड्ड्यात आदळून या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळं नागरिकांमध्ये संताप आहे की या रस्ता जो आहे याचे तत्काळ या ठिकाणी खड्डे बुजवण्यात यावे आणि जेणेकरून या ठिकाणी रस्ता चांगल्या पद्धतीचा तयार होईल, कुणाचाही जीव जाणार नाही, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करत आहे। आणि आपल्यासोबत काही ग्रामस्थ देखील आहेत, त्यांना देखील आपण प्रश्न विचारणार की काय समस्या आहे। नमस्कार। या ठिकाणी राज्य क्रमांक 48 तर या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी तक्रार केलेली की या ठिकाणी घटना घडली। त्या घटनेचं मी स्वतः विजयसिंग राजपूत या गव्हर्नमेंटला माहिती पुरवतो की या ठिकाणी पत्रकार मित्राला बोलावून या ठिकाणी मी एक माहिती पुरवतो का आपण अशा घटना घडू नये याकरता 4 दिवसापूर्वी एक महिला खूप मोठं म्हणजे 5 मिनिटं दवाखान्यात नेईपर्यंत दगवली। तर अशा घटना रोज छोट्या मोठ्या तर खूप होतात, असं म्हणजे मौत होत नाही असं नाही आहे, पण छोटे मोठे कोणी घसरतं, कोणी पडतं, काही गाड्या पलटी होतात। तर आपण या 3 किलोमीटरमध्ये 1-1, 1.5 फुटाचे शेकड्यानं खड्डे झालेले आहे। तरी आपण या सरकारने व आपल्या बांधकाम खात्याने लक्ष घालावं, कोणत्याही परिस्थितीत वेळ घेऊ नये आणि 24 तासात येऊन या ठिकाणी आपण स्वतः यावं आणि प्रत्यक्ष पाहणी करून या खड्ड्याची लवकरात लवकर मार्गी लावावं ही विनंती। या गावातील डोंगरगावातील एक नागरिक देखील आहे, काय सांगाल तुमच्या गावातील रस्त्यामुळे झाली होती, काय मागणी तुमची? अहो थोडा साहेब, रस्त्याची खूप दुरावस्था झाली आहे। पब्लिकला कोणती साईड धारावर चालता येत नाही, रोड छोटा झाला आणि खूप गड्डे। तरी शासनाने त्वरित याच्यावर दक्षता घ्यावी अशी सगळ्या गावकऱ्याची आणि आमची विनंती आहे की त्वरित हा रस्ता दुरुस्त करावा अशी विनंती आहे। तर या रस्त्यावर जे आहे तर अतिशय जीवघेणे खड्डे या ठिकाणी झालेले आहेत। तर तत्काळ या ठिकाणी बांधकाम विभागाने संबंधित रस्त्यावर लक्ष द्यावे आणि या खड्ड्याचे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे बुजवण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी करत आहे, जेणेकरून आणखी कोणाचा जीव जाणार नाही अशा स्वरूपाची मागणी या ठिकाणी गाव पदाधिकारी ग्रामस्थ करीत आहे। MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, नाचनवेल कन्नड।